लघुकथा हरिभाऊ आपटे कालखंड इसवी सन 1885 ते 1925. 1890 ते 1910 हा करमणूक कालखंड मानला जातो. करमणूक 1890 तर 1910 ते 1926 हा मनोरंजन कालखंड मानला जातो. या मासिकाने या काळात मराठी लघुकथा लोकप्रिय केली. या कालखंडात कादंबरी, कथा, नाटक, निबंध, कविता या सर्वच वाङ्मय प्रकारांनी मराठी वाङ्मय शाखा पल्लवित झालेल्या दिसतात. कादंबरीत ह. आपटे हे एकटे संसार पेलून धरणारे होते. हरिभाऊंनी स्फुट गोष्टी, दीर्घकथा, ऐतिहासिक कथा याबरोबरच एक डिस्पेशिया, 2 खाशी खोड या विनोदी कथा लिहिल्या व विनोदी कथा प्रकार हाताळला. डिस्पोशिया पक्की अद्दल घडली, खाशी तोड, पहिले भांडण यासारख्या कथातून त्यांची विनोदी दृष्टी प्रकट झालेली दिसते. डिस्पोशिया ही कथा एक विनोदी कथा म्हणून यशस्वी ठरली आहे. कृष्णराव नामक शंकेखोर माणसाने आपणास डिस्पोशिया झाला आहे अशी गैरसमजूत करून घेतलेली दिसते. त्यामुळे रोग झालेला नसतानाही शेवटची निर्वाह करणाऱ्या कृष्णरावांचे त्यांनी रेखाटलेले चित्र बहारीचे उतरले आहे. इतर कथाही अशाच विनोदी आहेत. पृष्ठ 177. मनोरंजन कालखंड 1915 ते 1925. करमणुकीनंतर 1915 पासून सुरू झालेल्या मनोरंजनाच्या काळात मराठी कथेच्या कलात्मक विकासाचा एक नवीन टप्पा सुरू होतो. या काळातच मराठी कथा खऱ्या अर्थाने वाढीस लागली. 1915 ते 1925 हा 10 वर्षाचा काळ अधिक प्रभावी. कोल्हटकर हे मनोरंजनचे खास लेखक. त्याबरोबर विठ्ठल सीताराम गुर्जर, ना. आपटे, कॅप्टन गोगन लिमये इत्यादींचा प्रातिनिधिक स्वरूपात उल्लेख करता येईल. इतरांचा थोडक्यात आढावा असा. V.C. गुर्जर यांच्या कथेत चटकदार संवादाबरोबर त्यांनी प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ विनोदाची साखरपेरणी केल्याने घातवार, दिपोटी, साहेबांचा हुकूम इत्यादी कथा आकर्षक आणि वाचनीय ठरल्या आहेत. नर्म विनोद आणि चतुर संवाद या गोष्टी V.C. गुर्जरांनी मराठी कथेत प्रथमच आणल्या. पृष्ठ 185 186. कृके गोखले यांच्या बलक 2 दिवसांची बायको या विनोदी कथा आहेत. पृष्ठ 186. ना. आपटे बोध किंवा सदाचाराची शिकवण ही त्यांची कथा देते. नचिकेतकर तसेच यांच्या शेवटचे लढाऊ जहाज तसेच माझी आगगाडी कशी चुकली, गीताराव या कथा विनोदपूर्ण आहेत. नर्म विनोदातून आणि अत्यंत खेळकरपणातून निर्माण केलेली रंजकता हेच त्यांच्या कथेचे विशेष. पृष्ठ 193. श्रीकृ कोल्हटकर मराठीचे विनोदाचार्य. कोल्हटकर पूर्व कालखंडात मराठी साहित्यात विनोदाचे दर्शन हे तुरळक प्रमाणात आणि फुटकळ स्वरूपात दिसते. कोल्हटकरांपूर्वी मालाकार, चिपळूणकर किंवा आगरकर हे उपहासात्मक साधनांनी आपल्या निबंधांना विनोदाचा खमंगपणा आणीत असत आणि नाटकातही विनोदी पानांचा धुडगूस चालू असे. पण विनोद हाच प्रधान विषय समजून त्याचा विस्तार आपल्या लेखातून स्वतंत्रपणे करणारे कोल्हटकर हेच मराठीचे विनोदाचार्य ठरतात. पृष्ठ 9. पुस्तक विनोदकार. लेखक श्री दानशिकरे. मराठीचे पंचप्राण साहित्यमाला त्यांचे साक्षीदार. विनोदी लेख 1902 तसेच कुलूप, शिमगा, गणेश चतुर्थी, आमचे बैठे खेळ इत्यादी विनोदी लेख लिहिले. चोरांचे संमेलन हा लेख तसेच सुदाम्याचे पोहेमधील श्रीपाद कृष्णांचे लेखन हे कथा वाङ्मयात मोडत नसले तरी त्यातील साहित्य संमेलनाची तयारी, धर्मांतर, एकादशी इत्यादी अनेक प्रकरणे विनोदी कथेजवळ सरकणारे आहेत. पृष्ठ 195.
मराठी कथा स्वरूप आणि आस्वाद. न.चि. केळकर. केळकरांनी 9 नाटके लिहिली. नवरदेवाची जोडगोळी, वीर विडंबन, तोतयाचे बंड इत्यादीपैकी कृष्णार्जुन युद्ध या सुखात्मिकेत त्यांची रम्य विनोददृष्टी आढळते. पृष्ठ 85. नाट्यशोध डॉक्टर मोसरी कानडे, पृष्ठ 85. तसेच वीर विडंबन नाटकात गायनशाळांचा चुरशीचा सामना विनोदाच्या स्वाभाविक छटांनी चांगला खुलून दिसतो. स्त्री पुरुषांविषयी येणारे विनोदी उल्लेख व प्रसंग हास्यरस निर्माण करतात. दुसऱ्या अंकात हेरांचा मूर्खपणा अतिशयोक्तीचा आश्रय करून दाखविला आहे, पृष्ठ 107. पुस्तक केळकरांचा विनोद. तसेच त्यांच्या शृंगार संमेलन व मेनका या लेखातील उपरोध, उपहास आणि शारदेची आकाशवाणी इत्यादी लेखातील प्रासंगिक विनोद चटकदार वाटतो. ते शाब्दिक कोट्याही करतात. वीर विडंबन, पृष्ठ 109. निबंधात विनोदशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक रम्य विशेष. या दृष्टीने त्यांचे भविष्यकथन, संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन, जाहिराती, दिल्लीचा बादशाही दरबार हे निबंध पाहण्यासारखे आहेत. पायाभरणीवरून श्रीकृ यांचा विनोद शब्दनिष्ठ, कल्पनानिष्ठ, प्रसंगनिष्ठ असा विशिष्ट प्रकारचा होता. लेख, कोट्या वगैरे शब्दलीला करून खसखस पिकविणे हा कोलटकरांच्या हातचा मळ असे. विनोदकार, पृष्ठ 15. विनोदासाठी अतिशयोक्ती अलंकाराचा तर कोलटकर वर्षावच करतात. उदाहरणार्थ याचक, साक्षीदार हे लेख. आमचे बैठे खेळ यामध्ये सुदामा टेनिस खेळू लागला त्याचे प्रताप अतिशयोक्तीने वर्णन करतात. सुदामा या नावाचा मानसपुत्र त्यांनी उत्पन्न केला. शिमग्यासारख्या बिभत्स चालीवर शिमगा या लेखात कोलटकर उपहास करतात, पृष्ठ 25. अशा रीतीने कोलटकरांनी आपल्या साहित्यात तसेच वीरतनय, प्रेमशोधन अशा नाटकात विनोद आणण्याचा प्रयत्न केला, पृष्ठ 55. कृप्र खाडिलकर यांनी 14 नाटके लिहिली. पैकी बायकांचे बंड यात मधुर कल्पनारम्य वातावरण व निर्मल विनोद यांचा संगम आहे, पृष्ठ 61. नाट्यसंसार वि. स. खांडेकर. त्यानंतर रा. ग. गडकरी हे एक कवी, नाटककार आणि विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. कवितेत गोविंदाग्रज, नाटकात रामगणेश गडकरी व विनोदी लेखनासाठी बाळकराम हे नाव घेतलेले आहे. त्यांच्या कविता, नाटक इत्यादी सर्वच लेखनात विनोद आहे. संपूर्ण बाळकराममधील सकाळचा अभ्यास ही गडकऱ्यांची स्वतंत्र, स्वयंपूर्ण व प्रयोगक्षम रचना आहे. येथे त्यांच्या सहृदय विनोदाचे दर्शन घडते. प्राध्यापक कोटी बुद्धे यांच्या व्यक्तिरेखेतून त्यांच्या स्वभावनिष्ठ विनोदाचा नमुना कळतो. तर जगूचा रिपोर्टमधून प्रसंगनिष्ठ विनोद कळतो. लग्नसराई ही त्यांची लेखमाला आहे. त्यात न.चि. केळकर यात अतिशयोक्ती आढळते. नाटक कसे लिहिले, कवींचा कारखाना इत्यादी लेखांमधून गडकऱ्यांनी तत्कालीन वाङ्मयीन प्रवृत्तींचे विडंबन केले आहे. गडकऱ्यांच्या या विनोदलेखनात शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ व स्वभावनिष्ठ विनोद विपुल प्रमाणात पाहावयास मिळतो. अतिशयोक्ती, अतिरिक्त वर्णनशैली, कोटीबाजपणा व कल्पनाशक्तीचा स्वैरविलास यांनी नटलेला असा हा विनोद आहे. गडकऱ्यांनी बाळकराम, आबा भटजी आणि निंबू नाना अशी 3 पात्रे विनोद निर्मितीसाठी निर्माण केली. SNDT विद्यापीठ मुंबई. पायाभरणी या पुस्तकातील पाठ क्रमांक 24. विनोद या पाठावरून उद्धृत. त्यांच्या नाटकातील प्रेमसन्यास 1912 या नाटकात विवाहाचे दुष्परिणाम विनोददृष्ट्या गोकुळ मथुरेच्या झगड्यात पाहावयास मिळतात. प्रसंगगत विनोद कोटी यावर भर आहे. पुण्यप्रभाव 1916 या नाटकात कोटीवर भर असून प्रसंगनिष्ठ विनोद अधिक आहे. दया दामिनी बसली त्या पेटाऱ्यातच नोकराला लपविणे, पृष्ठ 65.
दयादामिनी बसली त्या पेटाऱ्यातच नपुराला लपवणे. भावबंधनमध्ये प्रसंग व कोटी आहे. पृष्ठ 69. एकच प्याला 1919. सुधाकर रामलाल यांचे विनोदाकरता स्थापण्यात आलेले आर्य मदिरा मंडळ व त्याचे अध्वर्य तळेराम यातील विनोद कोटी प्रधान आहे. पृष्ठ 67. मराठीचा नाट्यसंसार लेखक खांडेकर 20 वरून. विनोदी लेखामध्ये गडकऱ्यांना कोटीबाजपणा स्वच्छंदाने विहार करीत आहे. गडकऱ्यांचा कोटीबाजपणा स्वच्छंदाने विहार करीत आहे. चेहरा व पडदा पडतो, नाकी गमन करतो इत्यादी शब्दावर कोट्या करून गडकऱ्यांनी खसखस पिकविली आहे. पृष्ठ 54. पुस्तक विनोदकार अच्युत कोलटकर. देशभक्तीतून स्फुरलेले लेखन असले तरी त्यांच्या म्हणजे अच्युतराव कोलटकरांच्या संदेश दैनिकातील चहा चिवडा तिखट या सदराद्वारे त्यांनी चटकदार लेखन केले. माधवाश्रमात शिवाजी, सत्तेशिवाय जीवित व्यर्थ आहे अशा लेखातून त्यांचे मिश्किल व्यक्तिमत्व डोकावते. निर्मळ विनोद करता करता टिळक बळवंत झाले या लेखात वात्रटकारकडे झुकलेले त्यांचे लेखनही आढळते. पायाभरणीवरून भार्गवराम विठ्ठल वरेरकर तथा मामा वरेरकर यांनी कुंजविहारी हाच मुलाचा बाप 1916 हाच मुलाचा बाप मध्ये मोलियरची विनोद प्रधान रचना नाटकात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळते. मराठीचा नाट्यसंसार पृष्ठ 70. कथेच्या बाबतीत प्रचारकी बाणा त्यांच्या लेखनात आढळतो. उदाहरणार्थ षोडशी, स्वैरसंचार, एकादशी इत्यादी कथासंग्रह. प्र के आत्रे तथा आचार्य अत्रे. अत्र्यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वात आपणास त्यांच्यातील विडंबनकार, विनोदी नाटककार, विनोदी कथाकार, विनोदी वक्ता असे बहुरंगी व्यक्तिमत्व अत्र्यांचे आढळते. अत्रे म्हणजे विनोद हे समीकरण तर सर्वमान्य झालेले आहे. आपला विनोद वास्तववादी असल्याचे अत्रे स्वतःच सांगतात. झेंडूची फुले, ब्रँडीची बाटली, साखरपुडा, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, हशा आणि टाळ्या, गुद्दे आणि गुदगुल्या अशी कितीतरी पुस्तके अत्र्यांच्या खाती जमा आहेत. हे लेखन विडंबन, काव्य, कथा, नाटक, निबंध या स्वरूपाचे आहे. विनोदगाथा या पुस्तकाला त्यांच्या विनोदी लेखनाच्या संदर्भात विशेष महत्त्व आहे. कोलटकर ते चर्चिल यांच्या विनोदाचा परिचय त्यांनी आपल्या प्रसादपूर्ण व प्रवाही शैलीत दिला असून विनोदाचे व्याकरणसुद्धा सांगितले आहे. विनोदाचे व्याकरण ही सांगितले आहे. राजकारणातील विनोद ही आपल्यासमोर ते उभा करतात. पायाभरणीवरून अत्रे यांनी 1933 ते 1939 6 वर्षात 8 नाटके लिहिली. गुरुदक्षिणा, वीरवचन या स्त्री पात्र विरहित विनोदी नाटकाबरोबरच साष्टांग नमस्कार 1933 यामध्ये भद्रायू व राव बहादूर हे विनोदी शक्तीचे प्रतीक असलेले नाटक, भ्रमाचा भोपळा मोलियरप्रमाणे प्रहसन, संशयकल्लोळ प्रहसन, लग्नाची बेडी विनोदी व वंदे मातरम 1937 हे विडंबनाची विलक्षण शक्ती दाखवणारे नाटक आहे. पृष्ठ 128. नाट्यसंसार 20 खांडेकरवरून. कोटीला प्रतिकोटी लढविण्याचा हजरजबाबीपणा आणि विसंगती शोधून काढणारी सूक्ष्म दृष्टी या 3 गुणांमुळे अत्रे यांचे सारे लेखन व भाषण विनोदाने बहरलेले असते. विनोदकारवरून. पृष्ठ 55. त्यांचा विषय एकच, तो म्हणजे विनोदाचा. त्यांचा विषय एकच, तो म्हणजे विनोदाचा. कोट्या करून ते जसा शब्दनिष्ठ विनोद साधतात तसाच
चमत्कृतीजनक घटनांची सांगड घालून ते प्रसंगनिष्ठ विनोदही निर्माण करतात. स्वभावनिष्ठ विनोदही केव्हा केव्हा फुलविण्या इतकी सहृदयता त्यांचे ठायी आहे. भ्रमाचा भोपळा हे त्यांचे नाटक म्हणजे शुद्ध प्रहसनच आहे. पृष्ठ 58. गोट्यांची ते खैरात करतात. तांबे नावाने तांबे असले तरी गुणाने सोने आहेत अशी सहज सुचणारी पण गौरव गाणारी कोटी तांब्यांच्या साठी समारंभाच्या वेळी त्यांनी केली. अशा अनेक कोट्या त्यांनी केल्यात. विसंगतीतून त्यांनी विनोद निर्माण केला. अतिशयोक्तीचाही वापर केला. कावळा व रिपोर्टर या लेखात बातमीदारावर उपहासपर टीका आहे. विडंबनपर काव्य रचून आत्रे यांनी मोठा लौकिक कमावला. झेंडूची फुले 1925. विडंबन काव्याचा हा संग्रह प्रसिद्ध झाला तेव्हा मराठी काव्याचे एक नवेच दालन आपण पाहत आहोत असे हास्यरसिकांना वाटले. पृष्ठ 70. राजहंस माझा निजला या गडकऱ्यांच्या विलापिकेचे कादरखां काबुलवाला असे विडंबन केले. दवाचे थेंब ही केशवसुतांची करुण रसपूर्ण कवितेचं पाहुणे कविता लिहून विडंबन केले आहे. प्रेमाचे अद्वैत या काव्यात भाषा व कल्पना या दोन्ही साधनांनी अत्रे यांनी खुमासदार विनोद निर्मिला आहे. पृष्ठ 74. विनोदकार पुस्तकावरून. यानंतर प्राध्यापक ची.व्ही. जोशी. विनोदाचार्य कोल्हटकर यांनी मराठीत जो हास्यरसाचा नवाचा प्रवाह सुरू केला त्याची खोली व वेग वाढविण्याचे प्रयत्न गडकरी व अत्रे यांनी केले. पण या तिघाहून निराळा असा आपला स्वतंत्र प्रवाह निर्माण करण्याचे श्रेय ची.व्ही. जोशी यांना आहे. साध्या सुध्या संसारातील नेहमीचे प्रसंग व साधी भोळी पात्रे यांचे मनोरंजक अनुभव सुबोध भाषेने व सरळ मांडणीने सांगूनच जोशी यांनी महाराष्ट्राला हसविले आहे. त्यांच्या विनोदाचा पिंड ते स्वतः सांगताना म्हणतात, जमली तर एखादी कोटी वाचकाला बोचक वाटणार नाही अशी व्याजोक्ती आणि अशक्य प्रकारात जमा होणार नाही अशी अतिशयोक्ती. विनोदकार पृष्ठ 75. त्याने चिमणराव बारीक सारीक लकबी व खोंचा यासह रंगविला. झोपड्यापासून राजवाड्यापर्यंत विविध क्षेत्रातील घटना गमतीदार रीतीने सांगण्यात जोशी कुशल आहेत. कोट्या ते फार करीत नाहीत तरी शेंड्याची बायको शेंडी व सराची बायको सरी अशा बालांना हसविण्याजोग्या कोट्या ते करतात. गुंड्या भाऊचे दुखणे यात खाणे यावर कोटी केली आहे तर स्टेशन स्टाफची मेजवानी या लेखात तेलवर कोट्या करण्यात आल्या आहेत. पोकळ पांडित्याचे विडंबनही ते करतात. अतिशयोक्ती हा हास्याचा हुकमे एकाही ते वापरतात. मोटार उड्डाण या लेखात ते लिहितात, एकदा एक अर्धांगवायूने पांगळा झालेला रोगी गुंड्या भाऊच्या मोटारीपासून बचाव करण्यासाठी इतक्या जोरात उडाला की त्यावेळी शरीरात झालेल्या विद्युत संचारामुळे त्याचे दुखणे नाहीसे होऊन तो साफ बरा झाला अशी आख्यायिका आहे. पृष्ठ 86. उपहासाचे हत्यारही ते उपयोगात आणतात. उदाहरणार्थ स्टेशन स्टाफची मेजवानी ही कथा ही विनोदी तितकीच टीकात्मक आहे. शब्दनिष्ठ विनोदापेक्षा कल्पनानिष्ठ विनोदावर जोशी यांचा भर आहे. उदाहरणार्थ कंपाझिटरचा सूड. विनोदकार पृष्ठ 88. ची.व्ही. कल्पनानिष्ठ विनोदही करतात. उच्च दर्जाचा विनोद नेहमी बुद्धीतून निर्माण होत असे त्यांनी म्हटलेले आहे. म्हणून शारीरिक व्यंगावर आधारलेला विनोद त्यांच्याकडून निर्माण झाला नाही. चिमणरावांचे चराट. चौथे चिमणराव, चिमणचारा, एरंडाचे गुऱ्हाळ, हास्य चिंतामणी, आमचा पण गाव अशी एकूण 30-35 विनोदी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्यातल्या या मिस्किलपणाचे विनोद निर्मितीसाठी त्यांनी चिमणराव व गुंड्याभाऊ अशी एक जोडी निर्माण केली. सुरुवातीचे त्यांचे लेखन उपहास प्रधान होते, पण आपले पाली भाषेचे गुरु प्राध्यापक धर्मानंद कोसंबी यांच्या प्रेरणेनुसार ते उपहासाकडून परिहासाकडे वळलेले आहेत. दुसऱ्याला हसले की उपहास निर्माण होतो
आणि स्वतःला हसले की परिहास्याची निर्मिती होते. एकूण शाब्दिक कोट्या, विडंबन, उपहास, उपरोध यात ते अडकून पडले नाहीत. माणसांचे चित्रण करण्याकडे त्यांचे लक्ष अधिक होते. पायाभरणीवरून. यानंतर कॅप्टन गो ग लिमये हे कथाकार म्हणून अधिक प्रसिद्ध असले तरी त्यांनी विनोदी लेखन केलेले आहे. या दृष्टीने त्यांचे विनोद सागर, जुना बाजार, गोपाळकाला इत्यादी विनोदी लेखसंग्रह विचारात घेण्यासारखे आहे. थोडीशी करमणूक व थोडासा बोध या प्रयोजनातून हे विनोदी लेखसंग्रह साकार झाले आहेत. पायाभरणीवरून. वेगळ्या धर्तीचे लेख लिहून कॅप्टन लिमे यांनी महाराष्ट्रात हास्याची लागवड केली. त्यांचे मुख्य ललित लेखन विनोदी आहे. विनोदगार पृष्ठ 98. त्यांच्या विनोदाची भाषा साधी असून प्रसंगात विविधता आहे. विरोधाभास व अतिशयोक्ती यांचा मुख्यतः वापर आहे. त्यांची आमची म्हणजे आळंदीची सायकल ट्रिप व छकडा, सिंहगड आणि कुत्रे ही 2 प्रवास वर्णने हसून हैराण करणारे तसेच निर्भेळ विनोदाचे निर्मळ नमुने आहेत. पृष्ठ 100. बाब्याची सायकल अशी मजबूत होती की तीच एका लॉरीवरून गेल्यामुळे लॉरीचे तुकडे झाले होते. अशी अतिशयोक्ती ते आपल्या प्रवास वर्णनात ठोकतात. आमची सायकल ट्रिप. जुना बाजार हा विनोदी लेखसंग्रह. त्यात प्रसंगनिष्ठ विनोद आहेत. पुण्यावर हल्ला ही मोघम बातमी म्हणजे लेखात अतिशयोक्तीपूर्ण वर्णिली आहे. लिमये यांनी अतिशयोक्त लेखनाची अतिशयोक्ती मुंबईतील उद्योगधंदे या लेखात केली आहे. एका बाईच्या खुपऱ्यात ट्रॅमकरता थांबताच आपोआप बऱ्या झाल्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेण्याची तीस जरुरी पडली नाही असे ते लिहितात. नंबर या एका शब्दावर लिमये यांनी महाबळेश्वर दर्शन या लेखात भरपूर कोट्या केल्या आहेत. तसेच गर्विष्ठपणा, विसरबोळेपणा, अजागळपणा हे दोष विनोदातून त्यांनी मांडले आहेत. छांदिष्टपणा स्पष्ट करण्यासाठी बालगंधर्वाचे वेळ त्यांनी विडंबनातून व्यक्त केले. विनोदकारवरून पृष्ठ 107. चिमी आणि आचार्य त्रे यांच्या बरोबरीने विनोदी लेखन करणाऱ्यात पु ल देशपांडे हे आहेत. 1943-44 मध्ये त्यांच्या विनोदाचा जन्म झाला. खुगीर भरती, नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळाबिरीज, हसवणूक हे विनोदी लेखसंग्रह. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत व गुणगायीन आवडी ही त्यांची गाजलेली व्यक्तिचित्रे. 3 पैशाचा तमाशा, अंमलदार ही नाटके. तर सदू आणि दादू, छोटे मासे मोठे मासे इत्यादी त्यांच्या एकांकिका, त्यांच्या अपूर्वाई, पूर्वरंग इत्यादी ही त्यांची प्रवास वर्णनपर पुस्तके. 1960. आणखी एक रस, शांभवी, एक घेणे इत्यादी गद्य विडंबने. त्यात बटाट्याच्या चाळीतील पद्य विडंबने डोकावतात. त्यांची हुकमी एका असलेली स्वभावचित्रे विडंबनाप्रमाणे सरस आहेत. त्यात अंतू बर्वा, नारायण, सखाराम गटणे इत्यादी आहेत. संदर्भ पायाभरणीवरून. वरील व्यक्तिचित्रे म्हणजे व्यंगाचा उपयोग न करता वास्तव जीवनाचे चित्रण करणाऱ्या केवळ विनोद रूपाचा आविष्कार होय. बटाट्याची चाळमधील लेखांना मात्र विडंबन उपहासाची जोड आहे. पृष्ठ 233. मसा प्रेरणा वसूल. अशा प्रकारे इंग्रजी कालखंडातील विनोदी मराठी विनोदाची वाटचाल पाहताना फडके खांडेकर युगाचा 1926 ते 1945 असा आढावा घेताना या कालखंडात लघुकथेची भरभराट झाल्याचे जाणवते. यशवंत किर्लोस्कर, मनोहर अशी विविध मासिके निघाली. नासी फडके यांनी मिराश, शोभेसाठी, सुरंगा, लग्न मोडणारी नवरी इत्यादी कथा लिहिल्या. त्यांच्या कथा रमणीय शिल्पाचे सौंदर्य वाटतात. वि. स. खांडेकर. लघुकथेचे अनभिषिक्त सम्राट घर कुणाचे ही खांडेकरांची पहिली कथा 1923 साली प्रसिद्ध झाली.
खांडेकरांची प्रवृत्ती केवळ मनोरंजक दृष्टी लिहिण्याकडे नव्हती. सामाजिक सुखदुःखे चित्रित करण्याची त्यांना पहिल्यापासून इच्छा असलेली दिसते. भावाचा भाव, जांभळीची शाळा तपासणी इत्यादी त्यांच्या कथा. नवमल्लिका 1929 हा त्यांचा पहिला कथासंग्रह. यात हास्य, करुण व वत्सल रसाला प्राधान्य दिसते. जांभळीची शाळा तपासणी ही कथा उल्लेखनीय वाटते. खेड्यातील शाळातून चालणारी अंधाधुंदी आणि शाळा तपासणीच्या वेळी शाळा तपासणी अधिकारी आल्यानंतर तिथे उडणाऱ्या गडबडीचे, धांदलीचे मजेदार वर्णन या कथेत असून विनोदाचा गोडवा जाणवतो. तिच्यात व्यक्त झालेला अवखळ विनोद पुढे खांडेकरांच्या कथेत फार क्वचित दिसतो. तरी असा कोटीबाजपणा दिसला तरी सामाजिक सुखदुःखे चित्रित करण्याचा त्यांचा हव्यास दिसून येतो. जीवनासाठी कला या त्यांच्या जीवननिष्ठेमुळेच त्यांच्या कथा सामाजिक आशयाकडे झुकलेल्या दिसतात. मराठी कथा स्वरूप आणि आस्वादवरून पृष्ठ 239 अशी ही इंग्रजी कालखंडातील मराठी विनोदाची वाटचाल लक्षात घेता प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे लेखक, त्यांचे लेखन व लेखन प्रकार स्पष्ट होतात. खोटी, उपहास, उपरोध, स्वभावनिष्ठ, शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ अशा विनोदाच्या विविध प्रकारात आपापल्या इच्छाशक्तीप्रमाणे तद्वत ताकदीप्रमाणे ते साहित्यिक विनोदी लेखन करीत असलेले दिसतात. काहींनी मनोरंजन करणे, समाजातील दोष हसत खेळत दाखविणे व समाज हा दोषविहित करण्याच्या तळमळीतून काहींनी लेखन केले, तर काहींनी निखळ मनोरंजनाच्या उद्देशाने आपले विनोदी लेखन केलेले आढळते. प्रवाह कोणतेही असले तरी लेखन उद्दिष्ट हे सुखात्मितेच्या रूपात यातून सुखात्मिका साध्य होते. लेखन रूपांतरितता व्हावी याबाबत संशय घेता येणार नाही. इंग्रजी कालखंडाचे मराठी विनोदाच्या वाटचाली संदर्भात वैशिष्ट्य लक्षात घेतले तर मराठी विनोदी साहित्याचे साहित्य प्रांगणात उगवलेले नवे रोपटे व त्याचा झालेला विस्तार असे म्हणता येईल. इंग्रजी वाङ्मयाचा स्पर्श हा त्यातला कारण झाला आणि मग विनोदी वाङ्मयाचा विस्तार सर्वतोपरी फोफावत गेला. निरीक्षण आणि अनुभवातून ही क्रांती झाली आहे. मिळालेल्या अनुकूल परिस्थितीच्या कलावंताने साधलेला निर्मितीक्षम परिणाम म्हणावा लागेल. V. बोकील 1929 साली कटू सत्य लिहिली. बेबी या कथेत सामाजिक रूढीतून अकारण उत्पन्न झालेली कटुता, विसंगती इत्यादी विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. पृष्ठ 277. तारेचा संसार, हक्काची जाणीव इत्यादी कथात सूक्ष्म निरीक्षण व उपहासपूर्ण विनोद वापरून त्यांनी पात्रांच्या कृतीवर अगर सामाजिक व्यंगावर बोट ठेवले आहे. मर्यादित परिघातील त्यांची कथा असून उपहासगर्भ विक्षिप्त पात्रे त्यातून त्यांचा विनोद निर्माण होत असून वसंत हे पात्र अवखळ, धीट व अवखळलीला वर्णन करणाऱ्या अनेक विनोदी कथा त्यांनी लिहिल्या. अनंत काणेकर 1985 पासून लेखन चालू झाले. हे लघुनिबंधकारही एकांकिकार व कवी लघुनिबंधकारही आहेत, तसेच कथाकार आहेत. काणेकरांच्या कथा लेखनातील आणखी एक विशेष म्हणजे त्यांची प्रसन्न विनोदी खेळकर दृष्टी. उदाहरणार्थ काळी मिवणी या कथासंग्रहातील कोकोनाडा एक्सप्रेस, चिपळूणचा चिनी, जळलेली छत्री या संग्रहातील माझा गिरगावचा प्रवास, माझी वाघ, सिंह, हत्ती, रानडुकराची शिकार इत्यादी कथातून त्यांच्या प्रसन्न विनोदी दृष्टीचे प्रत्यंतर येते. पृष्ठ 283. डॉक्टर वावर्टी रंजनाचा हेतू समोर ठेवून खुसखुशीत विनोदी लेखन करणारे डॉक्टर वावर्टी यांचे मुमताज, सुलूचा सर्वंट इत्यादी कथासंग्रहातील काही कथा विनोदाचा आविष्कार करणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ मुमताज, 6 मास्तर व क मास्तरीन रोमी. विनोद हाच त्यांच्या प्रतिभेचा अंगभूत गुण आहे. अशा प्रकारचे साहित्यिक या काळात झाले. नंतर 1930-35च्या दरम्यान मराठी कथेवर प्रादेशिकतेचे एक नवे परिमाण गवसले. पृष्ठ 287. आता यानंतर पुस्तक गबाळमधून दादासाहेब मल्हारी मोरे
यांनी चितारलेला उपहासाचा एक प्रसंग. मी शाळेतून 6 वाजता घरी आलो. आजी म्हणाली, तुझं हाय आबा दुपारा आल्या ती. मी दप्तर टाकले आणि आमच्या घरी पळत गेलो. आई लहान बाळाला घेऊन बसली होती. वडील ओझे साठवीत होते. 1 महिन्याचं बाळ असेल ते. मी त्याला उचलून घेतले. मी आईला म्हणालो, आई काय नाव ठेवलंय बाळाचं? आई म्हणाली, तात्यासाहेब. तात्यासाहेब ठेवले तुझ्या बानं. मला गंमत वाटली. वडिलांनी आमच्या नावात सुसंगती साधली होती. माझे नाव दादासाहेब, दुसऱ्याचे नाव आबासाहेब, तर ह्याचे नाव तात्यासाहेब. सर्वजण साहेबच होते, परंतु हे साहेब भाकरीच्या तुकड्यासाठी दररोज कितीतरी घरांसमोर थाटल्या बगुली घेऊन उभे राहत होते. स्वतःचीच हसलो. गबाळ पृष्ठ 89. त्यानंतर पुन्हा आईला बाळ झाल्यावरचा प्रसंग. मी घरातील माणसांची चौकशी केली तेव्हा आबास म्हणाला, आय बाळात झाल्या या, पोरगं झालं या, अण्णानं त्याचं नाव बाळासाहेब ठेवलं या. मला वडिलांची गंमत वाटली. घरात जन्म घेतलेला प्रत्येक मुलगा साहेब होता. वडील देखील विचार करूनच नाव ठेवित होते. एक साहेब गटारी साफ करीत, भीक मागत, खड्डे खणीत शिकत होता, तर दुसरा साहेब जन्माचा भिकारी झाला होता. तिसरा साहेब अनाथ आश्रमामध्ये राहून शिकत होता. आता या चौथ्या साहेबाचे काय होणार कोण जाणे. गबाळ पृष्ठ 175. अखेर पडदा पडला. लेखक बाळ गाडगीळ यांच्या पुस्तकात गाजलेल्या मराठी नाटकांची विडंबनासुद्धा या ठिकाणी लक्षात घेता येईल. एकच प्याला, पण कोण, रायगडाला जेव्हा जाग येते, अर्थात कानिटकरांच्या आज घरात आबासाहेब, त्यांच्या विनोदाचे विषय, बंधुबाबांचं स्तोत्र, श्रीमुक्ती आंदोलन, नवं शैक्षणिक धोरण, टेस्ट मॅचेस व एकूण क्रिकेटची दुनिया, राजकारणातला भ्रष्टाचार असे समकालीन व सामाजिक आहेत. पुस्तक समकालीन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह. लेख समकालीन विनोदी साहित्य. लेखक मधुकर केचे यावरून. आणि आता या पहिल्या भागातील अखेरचं पान. निबंध विनोदी वाङ्मय. लेखक गोमा पवारमधून. आणि यानंतर शेवट रामनगरी. आत्मचरित्रपर निवेदन विनोदात्मक पद्धतीने करणारे रामनगरकर यांचे रामनगरी हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आणि अपवादात्मक म्हणावे लागेल. नगरकरांनी या पुस्तकात आपली जीवितकथा तर सांगितली आहेच, परंतु त्याबरोबरच आपला जन्म, तथाकथित ग्रामीण संस्कृत समाज व शहरी समाज यातील अंधश्रद्धा, अहंकार, संकुचितपणा यावर कुठेही विखार येऊ न देता विनोदात्मक पद्धतीने प्रकाश टाकला आहे. प्रसंगांची निवड व विनोदात्मक निवेदन जीवनाचे अर्थपूर्ण दर्शन घडवितात. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे, आत्र्यांचे मी कसा झालो या आत्मचरित्रपर पुस्तकात अनेक ठिकाणी चांगल्या दर्जाचा विनोद आहे, परंतु सगळे जीवनचरित्रच अर्थात ते परिपूर्ण असू शकत नाही. विनोदात्मक पद्धतीने सांगणे ही गोष्ट रामनगरकरांनी प्रथमच केली आहे, तीही अत्यंत समर्थपणे. महाराष्ट्र साहित्य व स्वरूपे प्रेरणा. विनोदी वाङ्मय पृष्ठ 233. या ठिकाणी दलित साहित्यातील विनोद आणि रंजन या ग्रंथाचा पहिला भाग समाप्त करीत आहे. दुसरा भाग लिहिताना पहिल्या भागात येऊन गेलेल्या मुद्दे व प्रसंगांची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल मी घेऊन वाटचाल करणार आहे. दुसऱ्या भागात दलित साहित्यातील विनोदातून रंजन याबाबतचे लेखन सर्व अर्थाने विशेष प्रभावी व्हावे हा मानस आहे. इतकेच.